तुम्ही आज या ठिकाणी भर उन्हामध्ये हजारोच्या संख्येनं बसलेलं आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य समजतं. राजे खूप होऊन गेले, पण एक गोष्ट सांगा, अनेक वर्ष होऊन गेली, 300 वर्षापेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. आणि इतकी वर्ष होऊन गेल्यानंतर कोणत्या राजाचं नाव जनतेच्या अंतःकरणात आहे. आणि तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गेला तर एकच नाव लक्षामध्ये राहतं, आणि त्यांचं नाव शिवछत्रपती. शिवछत्रपती हे नाव लोकांच्या लक्षात राहतं. आणि त्यांनी जे राज्य उभं केलं ते राज्य स्वतःचं नव्हतं. त्यांच्या राज्याला कधी भोसल्यांचं राज्य म्हणून उल्लेख झाला नाही. जसं काही ठिकाणी दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य होतं, चंद्रगुप्ताचं राज्य होतं, आणखी कोणाची राज्य होती. पण महाराष्ट्राच्या या राज्याला कोणी भोसल्यांचं राज्य म्हणून त्याचा उल्लेख केला नाही. हे हिंदवी स्वराज्य, हे रयतेचं राज्य, हे जनतेचं राज्य, आणि म्हणून जनतेचं राज्य प्रस्थापित करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे समजून शिवछत्रपतींनी एक विचार घडवला. आज स्थिती बदलली, आज लोकशाही आली, आणि या लोकशाहीचा अधिकार नरेंद्र मोदींच्याकडे आहे. अपेक्षा अशी होती की सत्ता हातात आल्यानंतर हे ग्रस्त त्या सत्तेचा वापर तुम्हा सगळ्यांच्या संसारामध्ये काही परिवर्तन करण्यासाठी करतात. पण त्याचं काय घडलं? पण त्याचं हे घडलेलं नाही. आज त्यांनी जे राज्य हातामध्ये घेतलं ते राज्य त्यांना हवं त्या पद्धतीनं चालवण्याचा निकाल त्यांनी घेतला. अनेक उदाहरणं सांगता येतील, अनेक निर्णय त्यांनी घेतले, आणि हे निर्णय सामान्य माणसाच्या भल्यासाठी नाही. आज आपण सांगू शकतो की लोकशाहीमध्ये लोकांनी काही राज्य निवडली. आज झारखंडसारखं राज्य आहे, त्या राज्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे, तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे, आणि आदिवासींचं राज्य त्या ठिकाणी आदिवासींनी उभं केलं. आज जे